आज अक्षरशः खोटं बोलून कायरवला शाळेत पाठवावं लागलं मला. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज असं झालं की कायरोची जी स्कूलची बेस्ट फ्रेंड आहे ती 2 दिवसापासून स्कूलमध्ये येत नाही आहे. तिला बरं वाटत नव्हतं, म्हणून कायरव पण बोलत होता की आज मी स्कूलला नाही जाणार. मग त्याला सांगितलं की नाही, तिचा फोन आला होता, ती येणार आहे आज स्कूलला, असं सांगून मी त्याला स्कूलमध्ये पाठवलं. घरी ठेवायला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण शाळेत जाऊन त्यांचंच माइंड फ्रेश होतं आणि ते खुशही होतात, ॲक्टिव्हिटी होते, बाकीचे पोरं भेटतात, मग त्यांचंच माइंड थोडं फ्रेश होतं. त्यासाठी मग मी त्याला पाठवलं, बाकी काही रिझन नाही आहे दुसरं. असं तो करत नाही, पण आज बोलला होता, मग मी त्याला समजावलं थोडंसं, मग समजला तो आणि गेलाही. त्यानंतर घरातलं सगळं आवरून घेतलं. स्वयंपाकाचं काय करायचं फायनल झालं नव्हतं, मग म्हटलं बाकीचं तर आवरून घेते तोपर्यंत. मग सगळं झाडून वगैरे घेतलं. सकाळी तर एकदा झाडलं होतं, पण कार्पेटवरचा सगळा कचरा परत पडला होता. मग म्हटलं ते सगळं आवरून घ्यावं. भाजी फिक्स झाली नव्हती, म्हटलं त्याआधी चपातीच करून घ्यावी. हे सगळं मी काल रात्री घातलं होतं आणि सगळं तसंच ठेवून दिलं होतं. आज मला ते रिटर्न करायला जायचं होतं, रेंटची ज्वेलरी आणि घागरा. निवांत बसून पाणी पिलं, घागरा रिटर्न करायला जायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.